स्वागत आहे तुमचे सी पी अकॅडमी यूट्यूब चॅनलला. तर बघा, आजपर्यंत आपण शेकडेवारी या टॉपिकवरचे भरपूर गणितं बघितले. तर आता आपण बघूया. बघा, आपल्या चॅनलवर शॉर्टकटमध्ये गणितं शिकवले जातात एकही सूत्राचा वापर न करता. तर आपण वळूया प्रश्नाकडे. एका शाळेची विद्यार्थ्यांची उपस्थिती 87.5 त्या दिवशी 72 विद्यार्थी अनुपस्थित होते. तर एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते? बघा, आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे, एका शाळेची विद्यार्थ्यांची उपस्थिती दिलेली आहे. इथे किती दिलेली आहे उपस्थिती? 87.5. म्हणजे एका दिवशी 87.5% विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या दिवशी. तर अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या एकूण 72 दिलेली आहे. किती? 72 विद्यार्थी अनुपस्थित होते. तर एकूण किती विद्यार्थी उपस्थित, म्हणजेच एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते, एकूण मतलब किती विद्यार्थी उपस्थित होते. सपोज 87.5. आता एकूण टक्के 100 असतात, ठीक आहे. याच्यातून किती मायनस करून घ्यायचे आपल्याला? 100% 87.5 बरोबर शिल्लक किती राहतात? 12.5. हे जे 12.5 आहे हेच किती आहे? 72 त्या दिवशी अनुपस्थित होते, म्हणजेच गैरहजर होते. एकूण विद्यार्थी किती गैरहजर होते? एकूण विद्यार्थी 72 गैरहजर होते. बघा, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आता काढायचं आहे आपल्याला 100% म्हणजेच 100%. आता हे 100% काढून घेऊ. 100% बरोबर किती? आता 100चा गुणाकार 72शी करूया आणि 12.5चा क्वेश्चन मार्काशी. तर 100चा गुणाकार 72शी आणि 12.5चा क्वेश्चन मार्काशी. 100 गुणिले 72 छेद 12.5. आता हा पॉईंट काढण्यासाठी इथे 0 वाढवावं लागेल. ह्या संख्येला आणि ह्या संख्येला 25ने भाग जातो. 25 5 125 आणि 25 चौका 100. हा 0 इथे देऊ. आता राहिला आपल्याकडे 5 1 5, 5 8 40. शिल्लक काय राहील आपल्याकडे? 72 आणि गुणिले 8 बरोबर 72 गुणिले 8 बरोबर 8 दुनी 16 6 चा 1, 8 7 56 आणि 1 57. एकूण किती आले मित्रांनो? 576. आता एकूण 576 आहे, पण त्या दिवशी 72 विद्यार्थी अनुपस्थित होते. मग 576मधून 72 मायनस करून घ्यायचे. किती मायनस करून घ्यायचे? 72. 6मधून 2 गेले, 4 राहिले, 7मधून 7 0, 5 जशास तसेच. म्हणजेच त्या दिवशी एकूण उपस्थित विद्यार्थी किती होते? 504 म्हणजेच 87.5. हा झाली आपली एक टेक्निक. आता बघूया दुसऱ्या टेक्निकने. तर दुसऱ्या टेक्निकने आपण कशा पद्धतीने बघायचं आहे. बघा, तुम्हाला 12.5चा पाढा माहीत आहे. 12.5च्या पाढ्याने हा गणित सोडवता येतो, पण कशा पद्धतीने बघून घ्या, कारण ही ट्रिक तुम्हाला परीक्षेला खूप उपयोगी पडणार आहे आणि याच्यात तुमचा वेळ पण खूप वाचणार आहे. त्याच्यासाठी इकडे लक्ष देऊन ही टेक्निक शिकून घ्या. म्हणजे 12.5चा पाढा कशा पद्धतीने आपण घेतो. बघा, 12.5 एक नंबरला 12.5 1 12.5, 2 नंबरला 12.2 25, 3 नंबर 12.3 37.5, 4 नंबरला 12.5 चौक 50. तर 5 नंबरला 12.5 62.5, 6 नंबरला 12.7 बरोबर किती? 75. 12.57 बरोबर 87.5 आणि 8 नंबरला 12.5 बरोबर 100. हा झाला आपला 12.5चा पाढा. 12.5 1 12.5, 12.5 2 25, 3 37.5, चौक 50, 5 62.5, सके 75, 7 87.5 आणि 8 100. आता बघा,
12.5 बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला? 72. किती दिलेलं आहे? 72. तर आपल्याला 8 विचारलेलं आहे. 8 किती नंबरला आहे? 8. आता 87.5 हा 7 नंबरला आहे. बघा 7 नंबरला आहे. तर काय करायचं, सरळ इथून 87.5च्या जागी इथे गुणाकारात घ्यायचे 7. बरोबर 7 2 14, 4 हातचा 1, 7 7 49 आणि 50 हा तुमचा उत्तर निघाला. हा ऑप्शन क्रमांक 1 हा बरोबर आहे. बघा 12.5चा पाढा कसा असतो? 1 2 3. आता तुम्हाला आता दुसरा गणित एक सांगेन मी नेक्स्ट वेळेस हा एक्सप्लेन करून सांगेल, परंतु तुम्ही हा पाढा पाठ करून घ्या. 12.5 1 12.5, 12.5 2 25, 12.5 3 37.5, चौक 50, पंचे 62.5, सके 75, 7 87.5 आणि 8 100. हा जर तुम्हाला पाढा पाठ असेल तर हा प्रश्न काही सेकंदात परीक्षेला निघून जाईल. त्याचप्रमाणे हा गणित पण आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. बघा याच्यात काय टेक्निक लावायचे, एकदम सोप्या पद्धतीने प्रश्न आपण आधी वाचून घेऊया. सुरुवातीला 2 विषयाच्या परीक्षेत 30% विद्यार्थी, बघा 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. इकडे लक्ष असू द्या, नापास झाले. जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी पास झाले? बघा सुरुवातीला 30% विद्यार्थी नापास झाले, नंतर दुसऱ्या विषयात 20% विद्यार्थी आणि दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले. लक्ष असू द्या, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट रोल कशाचा आहे? 30%, 20% आणि 10%. ह्या तिनाचं कॉम्बिनेशन जर जमलं आपल्याला तर उत्तर सहजच निघून जाईल. बघा सुरुवातीला गणित ह्या विषयात किती टक्के विद्यार्थी नापास झाले? 30%. प्लस करून घ्यायचं सरळ. 2 विषयात जर नापास असेल तर. दुसऱ्या वेळेस इंग्रजीत किती टक्के झाले? 20%. बरोबर दोघांचं किती टक्के आलं आहे? 50%. ठीक आहे. आता दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी नापास झाले? 10% विद्यार्थी नापास झाले. आता जी 10% आहे दोन्ही विषय, हे बघा हे 2 विषय दोन्ही विषयात, म्हणून ह्या दोन्ही विषयातून मायनस करून घ्यायची, कारण ह्यात आणि ह्यात हे विद्यार्थी ऑलरेडी दिलेले आहे, म्हणून आपण ह्या दोन्हीतून वजाबाकी करून घेऊ. काय वजाबाकी? कारण गणितात पण आणि इंग्रजीत पण दोन्ही विषयात, या सेम विषयात 10% विद्यार्थी नापास झालेले, तर ती 10% आपण ह्याच्यातून मायनस करून घ्यायचे. ऑलरेडी याच्यात आहे ती, मग दोन्ही विषयातून हे 10% विद्यार्थी आपण मायनस करून घेऊ. 50%मधून 10% गेल्यावर राहिले किती शिल्लक? एकूण 40%. आता हे समजलं. एकूण आपल्याकडे किती टक्के आहे? एकूण आपल्याकडे आहे 100%. ठीक आहे, एकूण 100% आहे. परंतु 100%मधून किती विद्यार्थी नापास झाले? एकूण विद्यार्थी 40%. म्हणजेच एकूण जर विद्यार्थी 40% नापास झाले असेल, 100%मधून 40% मायनस करून घेऊ आपण, तर 100मधून 40% गेल्यावर एकूण 60% विद्यार्थी पास झाले. एकूण विद्यार्थी 60% विद्यार्थी पास झाले. हा प्रश्न समजला असेल तर लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. इकडे लक्ष द्या मित्रांनो, आपण रील्स बघतो त्यावेळेस पूर्ण फोकस रीलकडे असतो, त्याच प्रकारे आपलं पूर्ण लक्ष बोर्डाकडे असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला प्रश्न हा समजेल. तर बघू आपण 2 विषयाच्या परीक्षेत 75% विद्यार्थी गणितात पास झाले. सेम टू सेम याच्या आधी आपण जसा गणित घेतला होता त्याचप्रमाणे गणित आहे. 75% विद्यार्थी गणित या विषयात पास झाले, त्यावेळेस काय होतं? नापास झाले. पास झाले व 70% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले. जर दोन्ही विषयात 65% विद्यार्थी पास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती टक्के विद्यार्थी नापास झाले? बघा सेम टू सेम प्रश्न आहे. त्यावेळेस इथे
इथे नापास होतं, इथे पण नापास होतं. आता इथे पास दिलेले आहे ऑलरेडी आणि दोन्ही विषयात 65% विद्यार्थी पास झालेले आहे. बघा गणित या विषयात एकूण किती टक्के विद्यार्थी पास झालेले आहे? 75% विद्यार्थी. अधिक इंग्रजी या विषयात किती टक्के विद्यार्थी पास झालेले आहे? 70%. किती टक्के विद्यार्थी पास झालेले आहे? 70%. आता बघा एकूण दोन्ही विषयात पास झालेल्या विद्यार्थ्यांची पर्सेंटेज किती आहे? 65. 65% विद्यार्थी पास झाले. आपण या दोघांची बेरीज करून घेऊ. 75 आणि 70 145. आता 145 या दोघांची बेरीज आलेली आहे. आता 65% विद्यार्थी दोन्ही विषयात पास झालेले आहे. जर या दोन्ही विषयातले 65% विद्यार्थी काढले, आपण मायनस करून घेऊ. मायनस का करायचं याच्या आधी पण सांगितलेलं होतं. ह्या दोन्ही विषयात ॲड आहे. हे जे पास झालेले 65% विद्यार्थी आहे ना, ह्या दोन्ही विषयात ॲड आहे. म्हणून 145मधून 65% मायनस करून घेऊ. एकूणच 65% मायनस केल्यावर 145मधून 65 गेल्यावर एकूण राहतात 80. एकूण किती राहतात? 80%. आता एकूण 80% विद्यार्थी आपण काढलेले आहे बाहेर. तर एकूण आपण 100%मधून टक्के किती काढतो? 100%. एकूण विद्यार्थी आपल्याकडे किती असतील? 100%. आता जे 100%मधून आपण काय मायनस करून घेऊ? 80%. म्हणजेच 20% विद्यार्थी काय झाले? इथे नापास. काय झाले? 20% विद्यार्थी नापास झाले. हा समजला असेल तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये. बघा 1 किंवा 2 ओळीत उत्तर निघून जातो. ज्यावेळेस तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होऊन जातात त्यावेळेस 1 किंवा 2 ओळीतच तुमचं उत्तर निघून जातो शॉर्टकटमध्ये. पण मी एवढं सारंच का सांगते? कारण तुम्हाला हा सुरुवातीला आत्ता समजून जावं. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि याच्यातून मायनस केल्यावर हा चौथा. म्हणजेच 145मधून जर 65 गेले तर 80 आणि ते तुम्हाला पुढे उत्तर येऊन जाईल. बघा पुढच्या गणितात बघूया आपण. बघा त्याचप्रमाणे गणित आहे, फक्त थोडं चेंज आहे. लक्ष द्या प्रश्नाकडे. लगेच काही सेकंदात उत्तर येईल. 2 विषयाच्या एका चाळणी परीक्षेत एकूण 75% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले आणि 70% विद्यार्थी गणितात पास झाले. जर दोन्ही विषयात 15% विद्यार्थी नापास झाले तर शेकडा किती विद्यार्थी पास झाले? बघा सुरुवातीला इंग्रजी या विषयात पास विद्यार्थ्यांची संख्या आहे 75%. हे समजलं तुम्हाला? 75%. आता दुसरा विषय कोणता आहे? गणित या विषयात एकूण 70% विद्यार्थी पास झाले. हे पण समजलं असेल तुम्हाला. आता दोन्ही विषयात 15% विद्यार्थी नापास झाले. हा समजला नापास. इकडे दोन्हीकडे पास झालेले आहे, इकडे नापास झालेले आहे. पण याच्यात चेंजिंग काय आहे ते तुम्हाला सांगतो मी. बघा इंग्रजी या विषयात एकूण 75% विद्यार्थी पास झाले अधिक गणित या विषयात एकूण 70% विद्यार्थी पास झाले. 70 आणि 75 या दोघांची बेरीज किती होते? 145. इथपर्यंत समजलं तुम्हाला? 145. आता 15% विद्यार्थी नापास झाले. याच्या आधीच्या गणितात आपण इथे पण पास राहायचं, आता नापास आहे. तर याच्यासाठी आपण एकूण विद्यार्थी किती? 15% दोन्ही विषयात नापास झालेले आहे. तर आपण एकूण 100%मधून 15 मायनस करून घेऊ. म्हणजे एकूण पास झालेले विद्यार्थी सापडून जातील आपल्याला. तर 100%मधून 15% मायनस केल्यावर शिल्लक किती राहतात? 85%. आता जे 145% आहे याच्यातून जर आपण 85 मायनस केली तर आपल्याला ते एकूण नापास विद्यार्थ्यांची संख्या सापडून जाईल. बघा 145 मायनस 85 बरोबरच 60. हे जे 60% आहे, 60% हे विद्यार्थी काय झालेले आहे? इथे 60% विद्यार्थी एकूण पास झालेले आहे. तर ही झाली पद्धत 1, टेक्निक 1 आणि ही माझी स्वतःची टेक्निक आहे, शॉर्ट टेक्निक. आता बघूया आपण दुसरी टेक्निक. तर दुसऱ्या टेक्निकसाठी काय करावं लागेल? ही आहे दुसरी टेक्निक. सुरुवातीला एकूण विद्यार्थी किती आहे? 75%. बघा इंग्रजी कोणत्या विषयात? इंग्रजी या विषयात एकूण 75%. म्हणजेच काय करायचं? 100%मधून 75% मायनस करून घ्यायचे. बरोबर राहिले किती?
25%, ठीक आहे. आणि नापास हे अनुत्तीर्ण आहे 25%, हे 75%, उत्तीर्ण हे अनुत्तीर्ण, म्हणजे हे पास आणि हे नापास. आता हे समजलं. दुसरा विषय कोणता आहे? गणित. याच्यात 100%मधून 70% मायनस करून घ्यायचे, म्हणजे शिल्लक किती राहतात? 30%. आता हे जे 25 आणि 30 हे दोन्ही आहे, या दोघांची बेरीज करून घ्यायची. 30 आणि 25 दोघांची बेरीज किती येते? 55. आता जे नापास विद्यार्थी आहे, नापास विद्यार्थी किती आहे? 15%. हे 15% याच्यातून मायनस करून घ्यायचे. 55मधून 15 गेले, राहिले किती? 40. आता एकूण टक्के किती आहे? 100. एकूण 40% विद्यार्थी हे नापास झालेले आहे. नापास. आता 5 विद्यार्थी काढण्यासाठी 100मधून 40 मायनस करून घेऊ, म्हणजेच 60% विद्यार्थी हे पास आहे. पास. बघा, हे समजलं. एकदम सोपं आहे. तुम्ही कोणत्याही टेक्निकने सोडवा, तुम्हाला सोपं जाईल. पण ही टेक्निक जी आवडली, ज्यांना ही टेक्निक आवडली त्यांनी ह्या टेक्निकने सोडवा, ज्यांना ह्याच्या आधीची टेक्निक आवडली त्यांनी त्या टेक्निकने सोडवा. म्हणजे तुम्हाला परीक्षेत जी टेक्निक सोपी पडेल त्या टेक्निकने सोडवा. तर लगेच आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे हा गणित आहे. बघा, एका परीक्षेत 60% विद्यार्थी विज्ञान विषयात पास झाले व 70% विद्यार्थी रसायनशास्त्र या विषयात पास झाले आणि 25% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी नापास झाले? याच्या आधी आपल्याला पास विचारलं होतं, इथे काय विचारलेलं आहे? नापास. आपल्याला काढायची तीच टेक्निक आहे, सेम टू सेम, फक्त पास किंवा नापास. परीक्षेत ऑप्शनमध्ये पण पास किंवा नापास असेल. ऑप्शन सेम दिलेलं असेल, उत्तर आपण नेहमी चुकवणार, कारण ऑप्शन सेम आहे, पण पास झाले की नापास. ॲक्च्युलीमध्ये ही भानगड काय आहे हे माहिती नसेल आपल्याला. त्यासाठी आपण बघूया पास किंवा नापास ही क्वेश्चन. 60% विद्यार्थी पास झाले. कोणता विषय आहे? विज्ञान. विज्ञानमध्ये 60% विद्यार्थी पास झाले, प्लस रसायनशास्त्रामध्ये एकूण किती टक्के विद्यार्थी पास झालेले आहे? 70%. हे बघा, पास इथे काय आहे? पास. इथे पण पास. लक्षात असू द्या, पास असेल तेव्हा प्लस. बरोबर दोघांची बेरीज किती होते? 130. 60 आणि 70ची बेरीज 130. 130 सरळ लिहून घ्यायची. एकूण टक्के किती आहे आपल्याकडे? 100. 100%मधून ही 25% मायनस करून घ्यायची, नापास. म्हणजेच आपल्याला एकूण पास विद्यार्थी भेटून जाईल. 100%मधून 25% गेल्यावर राहतात 75% शिल्लक. आता 130मधून जर 75 मायनस केले तर एकूण आपल्याकडे शिल्लक किती राहतात? 55. किती शिल्लक राहतात? 55. आता हे 55% काय आहे आपले? एकूण पास. बघा, हे 55% पास भेटलं आहे आपल्याला, एकूण पास झालेले. आता आपल्याला विचारलेलं आहे एकूण नापास. आता काय करावं लागेल? 100%मधून 55% मायनस केल्यावर शिल्लक किती राहतात? 45%. हेच नापास आहे, हे नापास. हेच जर समजलं तुम्हाला, पास किंवा नापास. ऑप्शनमध्ये 45% नापास, 45% पास. जर 45% पास केला तर तुमचं उत्तर चुकेल. 45% नापास जर केलं तर तुमचं उत्तर 100% एकदम करेक्ट असेल.